हो. मी बघायलाच नाही, मला वाटलं का ते 16 मिनिटात सगळं झालं, चहा उचलून गेला. चहा उचलून गेला सगळा, परत पुसायला पाहिजे. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर आज सकाळचं रुटीन मी तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे. आज मी नाश्त्याला पोहे करणार आहे. इथे चहा ठेवला होता, तोपर्यंत ह्यांनी आवाज दिला, चहा सगळा उतू गेला. त्यामुळे परत मला आता ते पुसून वगैरे सगळं काढायला पाहिजे ओल्या कपड्यांना, कारण ते तसंच ठेवलं की नाही वाळते आणि मग ते नंतर चहा पावडर कधी निघत नाही. पहिल्यांदा चहा घेते आणि त्यानंतर बाकीचे आता आवरायला घेते. आता मावश्या तर तुमचं चार्जिंग तर 3 वाजल्यासच जागा होता, त्यांना तो वैताग आणला. त्याला बाहेर एकदा घालवला, परत आत आला चुकून आणि बाहेर, आणि आज तर कुठं ते बाहेर झोपते, आज झोपलं तरी 3 वाजेपर्यंत आत झोपलेला. तोपर्यंत चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर मी कांदा वगैरे काय मी चिरून ठेवला होता. कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर वगैरे ओलं खोबरं घालून कधी मला आज पोहे बनवायचे होते, त्यामुळे ती सगळी तयारी करून ठेवली होती. हे सगळं ओल्या कपड्यानं पुसून घेतलं, ते बर्नर वगैरे धुवून घेतला. आणि ह्यांना वाटलं की नाही आजच अमावस्या, पण मला पण नंतर पहिल्यांदा वाटलं की आजच आहे, पण नंतर कॅलेंडरमध्ये बघितलं तर मंगळवारी अमावस्या आहे. अमावस्याला कसं मी देवारातला नारळ बदलते, त्यामुळे मग अमावस्या आज आहे म्हटलं माझ्या डोक्यात नारळ आणायला पाहिजे आणि ते बदलायला पाहिजे देवपूजा करताना. वर टांगल्यासारखं तर म्हणतो काय वाटलं. तर आता इथं लगेचच मी पोहे बनवायला घेतले होते आणि माझ्याकडे ते मगच मी म्हणायला लागले असं मला असं कधी एकदम मान अशी ताट का वाटायला लागले, काहीतरी अडकल्यासारखं. तर ते मंगळसूत्राच्या मागचं ते असते ना कडी, तर ती माझ्या ते आंबाड्याच्या बो असते ना ते बांधलेला, त्याच्यामध्ये अडकला होता हुक तो. तर माझ्याकडे नारळ होता. नारळ म्हणजे काल मी शाबू वडे केले होते ना उपवासाला महाशिवरात्रीच्या, तर त्याचं नारळाचं एक बकल राहिलं होतं. आणि मला शक्यतो कधी ते शेव वगैरे घालून पोहे करतात त्याच्यापेक्षा ना ओलं खोबरं, कोथिंबीर आणि लिंबू घातलेलं पोहे कधी आवडतात. म्हटलं तेच आता कधी बरेच दिवस केले नव्हते, तर खोबरं पण आहे म्हटलं, कारण नारळ पण कधी इतका महाग झाला आहे. आता मध्यंतरी तर आमच्याकडे 45 रुपयाला झाला होता. मग ते पलीकडल्या काकूने एकदम मी त्यांच्याकडून 4-5 घेतल्यामुळे त्यांनी कमी किमतीला मला दिले, त्यामुळे ते घेऊन ठेवले होते. ते असं कधीतरी कारण लागलं ना त्याचवेळी मी ते फोडत होते. तर म्हटलं आहे बकल, तर आता ओल्या खोबऱ्याचं पोहे करायचे. तर इथं झाडल्यानंतर थोड्याशा बरण्या वगैरे भरायचं राहिलं होतं. जसं लक्षात येईल तसं भरायचं चालू होतं. तर इथं मी काल शाबू केली होती दुपारसाठी, तर ते ओला बुक्का म्हणजे मिरची पावडरची केली होती. तर ती मिरची पावडर पण मी छोट्याशा बरणीत भरून ठेवते, म्हणजे कधी फक्त असं लालसर कलर येण्यासाठी ती बेडगीची मिरची पावडर वापरते, त्यामुळे मला तिथल्या तिथं घ्यायला बरं पडते. तर ते काल काढलेलं मी ते ओट्यावरच पिशवी ठेवली होती, कारण बरणीत भरून मग उरलेली परत फ्रीजमध्ये कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवलं. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट केला होता, ते पण डब्यामध्ये भरून ठेवलं होतं. असं जसं मी हे किचनची कामं आवरत बाकीची जी किरकोळ कामं असतात ती मी करून घेते जसं लक्षात येईल तसं, म्हणजे त्यांच्यासाठी वेगळा वेळ द्यायला लागत नाही, मग परतचा जास्तीचा वेळ खर्च होतो. तर ही कामं किचनची आवरत ही बाकीची कामं पण माझी आवरून जातात. तर इथं आईने लोणची वगैरे पाठवली होती, तर ती माझ्या बरणीमध्ये म्हणजे मी चहा पावडरचे 2 एकसारख्या बरण्या ठेवल्या होत्या, त्यात मला ते भरून ठेवायचं होतं, मग त्यात भरून ठेवलं होतं. बाकी ह्या बरण्या सगळ्या घासून परत मला गावाकडं बॅग वगैरे द्यायच्या होत्या. त्यानंतर माझ्याकडे डिनर सेटचे पण ते असं टोपण झाकण असणारे ते डबे असतात ते पण होते, आणि त्याचा मला वापरच होत नव्हता. हे घर झाडायला काढलं की ते झाडताना तेवढं घासायचं, परत ते लावताना लावून ठेवलं की ते पुन्हा भांडी घासायच्या वेळी त्यावेळेस फक्त काढायचं असं होतं. म्हटलं ते आईना द्या, म्हणजे आई कशा तर काहीतरी भरून ठेवायला त्यांच्या उपयोगात तरी निदान येईल. त्यामुळे ते आई ह्यांनी आज जाणार होते गावाकडं, तर सगळं ते बॅगमध्ये भरून ठेवलं. त्यानंतर ह्यांना नाश्ता पण दिला आणि आता झाडू मारायला घेतलेला आहे.
4च दिवस झाले होते बघा मी घर झाडून झालेलं आहे. तरी पण कणी आता काल खरं तर आमच्याकडे कणी कारखाना बंद झाला, पण थोडी थोडी धूळ कणी परत झालेली आहे डब्यावरून खिडकीवरून ते. त्यामुळे आज म्हटलं झाडताना परत कणी थोडंसं डीप क्लीन करून घ्यायचं. ते सिंगल शेगडी पण तिथंच ठेवली होती कारण त्याचा कणी पाईप खराब होता, त्यामुळे ते रेग्युलेटर पण दुसरं आणून लावायचं होतं. ते पण व्यवस्थित मला झाडून ठेवायचं होतं. त्यानंतर मी सगळे वाळवणाचे डबे बाकीचे वर ठेवलेले आहेत, फक्त सगळ्यातलं थोडं थोडंसं कणी एका डब्यामध्ये ठेवलेलं आहे. ते आता किचनमध्ये ठेवायचं आहे. आणि वेपर्सचा एक डबा मला किचनमध्ये ठेवायचा, कसं वेपर्सचं सारखं पोरांना तळून द्यायला बरं पडतं म्हणून. तर हे डबे कणी मी वर उन्हात घातलेलं ते सगळं आणलं होतं, ते इथं दुसरीकडेच ठेवलं होतं. म्हटलं ज्यांच्या त्यांच्या जागेकडे ठेवून थोडंसं व्यवस्थित साहित्य जिथल्या तिथं ठेवलं की बरं पडतं. कारण 2 दिवस जरासं झाडल्यानंतर कणी कंटाळा केला होता, कारण अंग पण दुखत होतं आणि लगेच एकसारखं असं 4-5 दिवस घर झाडल्यामुळं कणी 2 दिवस असं काहीच करायला वाटलं नव्हतं. त्यामुळे 2 दिवस मस्तपैकी जितकं महत्त्वाची कामं, जेवण, नाश्ता वगैरे, चहा असेल ना तेवढंच केलं, बाकी दिवस आवरावरत किरकोळ करत बसले नव्हते. आज सगळं म्हटलं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून द्यायचं. तर हे झाडू वगैरे मारा तोपर्यंत पाणी पण आलं. बरं झालं तसे आज माझं लवकर पाणी आलं. काल फरशा पुसल्या होत्या आणि ते मोप धुवायचं राहिलं होतं, कारण खालची टाकी पण ती माझी रिकामी झाली होती. कारण झाडाच्या वेळी सगळ्या टाक्या माझ्या रिकाम्या झाल्या होत्या भांडी वगैरे घासल्यामुळं. आणि पाणी पण इतकं काही जास्त येत नव्हतं. सगळं टाके भरायला म्हटलं की 2-3 दिवस म्हणजे नॉर्मल रोजचं रुटीन चालू व्हायला वेळ लागतोच. तर आज सगळं ते मोप वगैरे धुवून घेतलं. कुंड्या पण घरातल्या मला पाणी घालायचं होतं, त्या पण जराशा बाहेर ठेवल्या. तसं तर मी काल तांब्यानं सगळीकडे पाणी घातलं होतं, पण आज मला त्यामध्ये कणी युरिया पण टाकायचा होता. ते सगळं बाहेर ओढून घेतलं. त्यानंतर प्यायचं पाणी वगैरे भरून घेतलं. अजून मला इथं बाहेर पाणी वगैरे सगळीकडे मारायचं आहे. चला पटापटा आवरून घेऊया. ह्या अशा पाईप असतात ना, ते दुपारचं ऊन असतं की नाही त्यावेळी पटकन पाईपमध्ये जातात. आणि सकाळचं आता थंडी आहे की नाही, तर ती इतकी पाईप कडक होते ना, तर चावीमध्ये ते जातच नाही. मी सकाळी आता किती प्रयत्न करत होते, पण माझ्याच्यानं ते काय ताकद लागतच नव्हती. हो, जरा पाईप बसवून द्या. हे आडवं करून ते मला ते एकमेकाला डबल पाईप लावल्या शकाने मारता येत नाही, म्हणजे तिथंपर्यंत असं जात नाही. ते एकच पाईप आणि ते काय डबल बसत नव्हते, त्यामुळे ह्याने म्हणाले मी स्वतःच मारतो. तोपर्यंत मी थोडासा तिथला पसारा आवरायचा होता, तर पसारा आवरून घेतला. तोपर्यंत त्याने सगळं तिथलं वरचं आणि पाणी मारून घेतलं. तसं तर माझा नवरा कधी घरच्या कामांसाठी मला सापडत नाही, पण झालं आज सोमवारची आमच्याकडे सुट्टी असते आणि ह्यांना गावाकडे पण जायचं होतं. त्यामुळे सकाळचं थोडंसं निवांत होते भैया येईतोपर्यंत. त्यामुळे इथं आता मला थोडंसं पाणी आलेल्या घाईत सापडले, त्यामुळे थोडंसं आता आवरायला मदत करायला लागली. हा बोला. नाही बसू की अजून म्हटलं ना कसं होतं
कुलंट काढल्यानंतर गाडीचा फॅन फिरल्यानंतर परत लेवल कमी होते असं नाही बरोबर आहे बरं काय प्रॉब्लेम नाही जाऊ दे फुलं लागलं पुदिन्याला घाला लगेच तोडल्यावर लगेच कुठलं लागते त्याला त्याचा सीझन यायला. इथं झाडताना हँगरला अडकलेली सगळी कापडे की नाही मी इकडे बाकड्यावर ठेवून दिली होती. तर ती मला सगळीकडे मला आता कुठली धुतल्यात कुठली नाही ते काय समजेना झालेले सगळीची अडकवलेली होती ती सगळ्यांनी. त्यामुळे म्हटलं ती सगळी आता मशीनला मला फिरवून घ्यायचं होतं. त्यामुळे इथं मध्ये काही कपड्यांच्या घडी घालायला आली होती ते जी एवढी काही धुवायची तेवढी खाली काढली उरलेली सगळी घडी केली आणि ज्यांच्या त्यांच्या जागी ठेवून दिली. जर्किंगचा एक मशीनचा फेर व्हायचा आहे पण तो आता मी उद्या करेन. हे सगळं आवरलं त्यानंतर देवपूजा करून घेतली आणि डबलचा चहा पण झाला. चला ताई मी ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथेच बंद करते. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे पुढचे व्लॉग येणार आहे की नाही त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील.